नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्स ऑफ एनर्जी हे युनिट आपलं सुरू केलेलं होतं. त्यामध्ये आपण पहिला जो फॉर्म आहे तो मेकॅनिकल एनर्जीच्या संदर्भात त्याची माहिती घेतली होती. मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाइप्स आहेत. त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये the energy which is stored in an object due to a specific state or position of that object is called potential energy. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये त्याच्या विशिष्ट स्थितीमुळे त्याच्यामध्ये एनर्जी साठवलेली असते. अशा प्रकारच्या एनर्जीला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. आता मेकॅनिकल एनर्जीचा दुसरा जो फॉर्म आहे तो आहे कायनेटिक एनर्जी. आता याची भरपूर उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. आपल्या पुस्तकामध्ये जी उदाहरणं आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूया. टेक टू बॉल्स, लेट वन ऑफ देम स्टँड स्टेबल ॲट द सेंटर ऑफ द टेबल. दोन छोटेचे म्हणजे बॉल घेणं अपेक्षित आहे आणि लेट वन ऑफ देम स्टँड स्टेबल, एक त्यातला स्थिर ठेवायचा टेबलच्या सेंटरला. आता जसा की इथं जो रेड बॉल आहे तो स्थिर आहे. प्लेस द सेकंड बॉल ऑन द टेबल अँड पुश इट सो दॅट इट हिट्स द फर्स्ट बॉल. दुसरा बॉल घ्यायचा आणि त्याने बरोबर त्या अगोदर ठेवलेल्या बॉलला पण काय करायचं, हिट करायचं आहे. व्हॉट हॅपन्स वेन द सेकंड बॉल हिट्स द फर्स्ट वन. आता काय होईल, अर्थातच एकदम पहिलं निरीक्षण तुम्हाला असं दिसेल किंवा आपण असं अनुभवावरून सांगू शकू की पहिला जो स्थिर ठेवलेला आपण चेंडू आहे तो दुसऱ्या चेंडूमुळे काय होईल, आपली जागा बदलेल. याच्यामध्ये अजूनही बरीच निरीक्षणं आहेत, पण आपण सध्या आपल्या सोयीचं आहे तेवढंच फक्त याच्यातलं घेऊया की या स्थिर असलेल्या बॉलची जागा बदलेल. फ्रॉम वेअर डिड द सेकंड बॉल गेट द एनर्जी टू सेट द फर्स्ट बॉल इन मोशन. आता हा पहिला जो आपला स्थिर स्टेबल असलेला बॉल आहे तो इन मोशन म्हणजे गतीमध्ये येतो. आता त्याला ती गती कुठून मिळाली, तर ती फर्स्ट बॉलमुळे मिळालेली आहे. आणि त्या फर्स्ट बॉलला ती जी त्याच्यामध्ये ती एनर्जी कशामुळे आलेली आहे, तर थोडक्यात तो जो सेकंड बॉल आहे तो आपण लावलेल्या एनर्जीमुळे मोशनमध्ये आला आहे आणि त्यामुळे स्टेबल असलेला दुसरा बॉलसुद्धा काय होतोय, मोशनमध्ये येतोय. थोडक्यात या सेकंड बॉलच्या मोशनमुळे त्याच्यामध्ये एनर्जी आहे आणि म्हणून तो दुसऱ्या बॉलची जागा बदलण्यास सक्षम आहे. अशा प्रकारची जी एनर्जी आहे त्याला कायनेटिक एनर्जी म्हणायचं. म्हणजे कायनेटिक एनर्जी हा आपल्या मेकॅनिकल एनर्जीचा सेकंड फॉर्म आहे. द एनर्जी यूज फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. द एनर्जी यूज फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क, मेकॅनिकल वर्क करण्यासाठी जी एनर्जी आपण वापरतो त्याला मेकॅनिकल एनर्जी म्हणायचं. आणि देर आर टू टाईप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाईप्स आहेत. पहिला आहे पोटेन्शियल एनर्जी, पोझिशन मुळे किंवा एखाद्या ऑब्जेक्टच्या स्टेटमुळे स्पेसिफिक तिला मिळते, त्याच्यामध्ये साठवलेली असते ती पोटेन्शियल. आणि मोशनमुळे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये असते ती कायनेटिक. पोटेन्शियल एनर्जी इज ऑब्टेन ड्यू टू द पोझिशन आणि कायनेटिक एनर्जी बाय मोशन. म्हणजे एका विशिष्ट स्थितीमुळे ऑब्जेक्टमध्ये जी साठवलेली असते ती एनर्जी आहे तिला आपण पोटेन्शियल म्हणतो आणि मोशनमुळे तिच्यात आलेली एनर्जी आहे किंवा तिच्यामध्ये जी एनर्जी असते तिला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. आता इन द गेम ऑफ मार्बल्स, फ्रॉम वेअर डज वन मार्बल गेट एनर्जी टू सेट अनादर मार्बल इन मोशन. आता मार्बलच्या गेटमध्ये तुम्ही बघितलं असेल की लहान मुलं गोट्या खेळत असतात, त्याच्यामध्ये बरोबर स्थिर असलेली गोटी वेगवान गोटीमुळे आपली जागा बदलत असते. तर त्या गोटीच्या वेगामुळेच म्हणजे मोशनमुळेच तिच्यामध्ये एनर्जी आलेली असते. वाईल प्लेइंग कॅरम, तुम्ही कॅरमचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. फ्रॉम वेअर डज द स्ट्रायकर गेट द एनर्जी टू मेक द पीसेस मूव्ह. तर स्ट्रायकरमध्ये त्या पीसला मूव्ह करण्यासाठीची एनर्जी कुठून आलेली आहे, तर तो स्ट्रायकर वेगात असतो ना,
त्याच्या वेगवान म्हणजे गतीत असणाऱ्या स्थितीमुळेच तिला काय होत असते, त्याच्यामध्ये एनर्जी आलेली असते, ती कायनेटिक एनर्जी असते त्या स्ट्रायकरमध्ये. आता वी गिव्ह एनर्जी टू द मार्बल ऑर द स्ट्रायकर अँड सेट देम इन मोशन. आपण काय करतो, मार्बल किंवा स्ट्रायकरला काय करत असतो, एनर्जी देत असतो आणि त्यामुळे ते ऑब्जेक्ट कशामध्ये येतात, मोशनमध्ये येतात. आणि द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम मोशन, आणि त्या मोशन म्हणजे एनर्जी ऑब्टेन फ्रॉम मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. आणि अशा प्रकारची जी एनर्जी ऑब्जेक्टमध्ये आहे जी की मोशनमुळे आलेली आहे त्याला काय म्हणायचं, कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपल्या मेकॅनिकल एनर्जीचे दोन फॉर्म आहेत, एक आहे पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरा आहे कायनेटिक एनर्जी. लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्या पुढे जाऊयात. दुसरा जो प्रकार आहे, आपण फॉर्म्स ऑफ एनर्जी बघतोय ना, तुम्ही हे बघा इथे फॉर्म्स ऑफ एनर्जी. त्यातला पहिला मेकॅनिकल एनर्जी, त्याच्यामध्ये मेकॅनिकलचे दोन उपप्रकार आहेत, पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी. आता दुसरा मुख्य प्रकार आहे हीट एनर्जी, उष्णता ऊर्जा. आता द अर्थ रिसीव्ह हीट इन प्रॉपर क्वांटिटीज फ्रॉम द सन. आपल्या ग्रहाला म्हणजे आपल्या पृथ्वीला पुरेशा प्रमाणामध्ये सूर्याकडून काय मिळत असते, हीट मिळत असते. दिस इज हाव अन ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर फेवरेबल टू द लिव्हिंग वर्ल्ड इज मेंटेन्ड. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, या सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेमुळे आपली पृथ्वी उबदार राहते आणि त्यामुळे पृथ्वीवर राहणारे जे सगळ्या प्रकारचे सजीव आहेत, सगळे म्हणजे सूक्ष्मजीवापासून अगदी बहुपेशीय अति मोठ्या आकाराचे प्राणी वनस्पती, या सगळ्यांचं त्यांना एका विशिष्ट टेम्परेचरची गरज असते. आणि हे सगळं टेम्परेचर जे आहे फेवरेबल त्याला असलेलं थोडक्यात वातावरण, हे उबदार वातावरण किंवा विशेष काही ठिकाणी कमी असतं, काही ठिकाणी जास्त असतं वगैरे, हे सगळं आपल्याला सूर्यापासून मिळणाऱ्या हीट एनर्जीमुळे मिळत असतं, आपल्या पृथ्वीला मिळतं आहे. आणि हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. लक्षात ठेवा, हीटसुद्धा काय आहे, इज ऑल्सो वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी. तो एक एनर्जीचा फॉर्मच आहे. सनलाईट कंटेन्स हीट एनर्जी. सनलाईटमध्ये कोणती एनर्जी आहे, हीट एनर्जी. आता फक्त हीटच आहे का, नाही, त्याबरोबर लाईट आहे वगैरे, पण आपल्या इथे फक्त आपण या मुद्द्याच्या संदर्भात सनलाईट कंटेन्स हीट एनर्जी. सनलाईटमध्ये हीट एनर्जी असते. आता हीट इज प्रोड्यूस्ड बाय बर्निंग ऑफ फ्युएल. हीट कशामुळे आपण तयार करू शकता तुम्ही, बर्निंग ऑफ फ्युएल. फ्युएल म्हणजे इंधन. इंधनाच्या ज्वलनामुळे सुद्धा आपण उष्णता तयार करू शकतो. हीट इज यूज्ड इन द किचन ऑल द टाईम. आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही उष्णतेचा वापर केलेला पहिला वेगवेगळ्या प्रकार बघा इथे दिलेला आहे. हीट एनर्जीचं इथं दूध गरम करायला ठेवलं आहे, त्यासाठी खाली गॅस आहे, ती हीट एनर्जीच आहे. हीट इज मेजर्ड इन द युनिट कॅलरी. हीट मोजण्याचं एकक जे आहे ते आहे कॅलरी. लक्षात ठेवा, हा झाला सेकंड फॉर्मॅट, हीट एनर्जी. आता इथे अजून एक इंटरेस्टिंग प्रयोग आहे, तुम्ही कदाचित कधी करून पाहिला असेल. टेक अ कॉन्व्हेक्स लेन्स. एक कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे बहिर्वक्र भिंग घ्यायचं. कॉन्केव म्हणजे अंतर्वक्र. भिंगाचे दोन प्रकार असतात, बहिर्वक्र आणि अंतर्वक्र. आरशाचे पण तीन प्रकार आहेत. एक सपाट प्लेन मिरर असतो, एक कॉन्केव असतो आणि एक कॉन्व्हेक्स असतो. अँड होल्ड इट ओव्हर अ शीट ऑफ अ पेपर इन सनलाईट. तुम्ही जर एक कॉन्व्हेक्स लेन्स घेतलं, म्हणजे भिंग बघा इथे दाखवलेलं आहे, आणि एका पेपरवर ते धरलं बरोबर. नाव मूव द लेन्स इन सच अ वे दॅट देअर इज अ टायनी स्पॉट ऑन लाईट ऑन द पेपर. अशा प्रकारे भिंग मागे पुढे करायचं की ते टायनी म्हणजे सूक्ष्म, जरा थोडासा लहान आकाराचा, इथे जर पांढरा भाग, असं जास्तीत जास्त लहान आकाराचा स्पॉट कसा होईल लाईटचा, असा प्रयत्न करायचा. हे जे भिंग असतं ना, ते अनेक प्रकाशकिरण एकत्र करतं. आता त्याला कोणत्या प्रकारचा ती त्याची प्रॉपर्टी आहे पुढे तुम्हाला 9वी-10वीत कळेल. पण सध्या हे भिंग काय काम करतं, त्याच्यावर पडणारे जे सगळे प्रकाशकिरण आहेत ते गोळा करतं एका विशिष्ट जागेमध्ये. आणि त्यामुळे प्रकाशकिरणामध्ये कोणती ऊर्जा आहे, लाईट रेजमध्ये हीट आहे, आणि त्यामुळे ती एवढी इथे एकत्र किरण आल्यानंतर त्याची सगळी जी हीट आहे ती एकत्रच जमा होते आणि त्याचा एवढा परिणाम होतो की ती
तो जो कागद आहे तो पेट घेतलेला तुम्हाला दिसेल. होल्ड द लेन्स इन द पोझिशन फॉर व्हाईल व्हॉट हॅपन्स. तो कागद जळेल थोडा वेळ आपण तिथं लेन्स धरलं की. का जळेल त्याचं मी तुम्हाला कारण सांगितलं. हे जे लेन्स आहे तेच त्याच्यावर पडणारे सगळे लाईट रेज एकत्रित करतो आणि ते एकत्रित केल्यामुळे लाईट रेमधली असलेली जी उष्णता आहे, आपण वरती बघितलं सनलाईट कंटेन्स हीट एनर्जी, ती हीट इतकी वाढते की तो कागद काय होतो पेट घेतो. आता तिसरा जो प्रकार आहे तो लाईट एनर्जी आहे. तिसरा प्रकार कोणता आहे? लाईट एनर्जी. आता लाईट एनर्जी हा सुद्धा जो प्रकार आहे तो तुमच्या माहितीतला आहे किंवा तुम्ही कुठेतरी तो त्याचे उदाहरणं आपण पाहिली. पण इकडे बघा, वी हॅव लर्न दॅट प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट. तुम्हाला माहिती आहे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीनं त्यांचं स्वतःचे अन्न बनवतात. इट मीन्स दॅट लाईट एनर्जी इज ट्रान्सफॉर्म्ड इन टू द एनर्जी इन फूड. म्हणजेच लाईट एनर्जी ट्रान्सफॉर्म इन टू एनर्जी इन फूड. म्हणजे लाईट एनर्जीचं रूपांतरण कशात होत असतं? फूड एनर्जीमध्ये, फूडमध्ये होत असतं. प्लांट्स अँड ॲनिमल्स यूज दिस फूड फॉर डुईंग द वर्क. वनस्पती आणि प्राणी या अन्नाचा उपयोग कशासाठी करतात? डुईंग देअर वर्क. त्याच्या दैनंदिन ज्या क्रिया आहेत त्या पूर्ण करायला. इट मीन्स दॅट लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजेच थोडक्यात लाईट सुद्धा काय आहे? एक एनर्जीचा फॉर्म आहे. जसं आपण अगोदरचे काही फॉर्म पाहिले तसा लाईट सुद्धा एनर्जीचा काय आहे? एक फॉर्म आहे. ही जी माहिती आहे कलेक्ट इन्फॉर्मेशन ती तुम्ही स्वतः मिळवणे अपेक्षित आहे यावर्षी. चौथा जो प्रकार आहे फॉर्म आहे तो आहे साऊंड एनर्जी. आतापर्यंत आपण मेकॅनिकल एनर्जी, त्याच्यानंतर मेकॅनिकल एनर्जीचे जे दोन उपप्रकार आहेत पोटेन्शियल आणि कायनेटिक. दुसरा मुख्य प्रकार हीट एनर्जी, तिसरा लाईट एनर्जी आणि आता चौथा साऊंड एनर्जी. यू माइट हॅव सीन द ग्लास पॅन्स ऑफ विंडोज क्रॅक ड्यू टू अ लाऊड नॉईस. ग्लास पॅन्स म्हणजे त्याला आपण काचेची तावदानं जी आहेत ती कधी कधी बघा मोठ्या आवाजामुळे क्रॅक होताना तुम्हाला दिसतील. मोठा आवाज झाला की क्रॅक होतो. विशेषतः आता हे तुम्ही आपण काही अनुभवतोच असं नाही, पण बॉम्बस्फोट झाले किंवा एखादा मोठा स्फोट झाला, आवाज झाला की आजूबाजूच्या भिंतीच्या काचा पहिला फुटतात. लक्षात ठेवा त्या आवाजाच्यामुळे. सिमिलरली साऊंड इज यूज टू कंट्रोल द मुवमेंट ऑफ सम टॉय कार्स. काही खेळण्यातल्या कार्स असतात त्या तुम्ही साऊंडच्या मदतीने म्हणजे आवाजाच्या मदतीने कंट्रोल त्याला कमांड देऊ शकता. दिस मीन्स दॅट सम वर्क इज डन बाय साऊंड. म्हणजे साऊंडच्या मदतीने सुद्धा काहीतरी वर्क होत आहे. अँड इट टेल्स अस दॅट साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे साऊंड सुद्धा काय आहे? एक एनर्जीचा फॉर्मच आहे. जसं की अगोदरचे फॉर्म आहे तसा साऊंड देखील एक फॉर्म आहे. तर आणि त्यानंतरचा पाचवा जो फॉर्म आहे तो आहे केमिकल एनर्जी. इथं केमिकल एनर्जीची दोन उदाहरणं दिली. इथे एक बॅटरी आहे बाळानो आणि इकडे लाकडं पेटले भट्टी आहे एक आणि त्याच्यामध्ये लाकडं पेटल्यामुळे हीट बाहेर पडते असे एक चित्र आहे. आता केमिकल एनर्जी कशाला म्हणायचं? वेन वूड बर्न्स वी गेट हीट अँड लाईट. जेव्हा लाकडं आपण पेटवतो तेव्हा आपल्याला दोन फॉर्ममध्ये एनर्जी मिळते, हीट आणि लाईटमध्ये. आता समटाइम्स वी हिअर अ क्रॅकिंग साऊंड ॲज वेल. व्हॉट मेक्स दिस हॅपन? काही वेळेला तुम्हाला क्रॅकिंग साऊंड सुद्धा त्या लाकूड जळताना ऐकायला येतो की नाही? तर असं का होतं? द एनर्जी स्टोर्ड इन द वूड इज इमिटेड इन व्हेरियस फॉर्म्स थ्रू केमिकल ॲक्शन. त्या लाकडामध्ये साठवलेली जी एनर्जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपामध्ये असल्याने उष्णतेमुळे त्याच्यामध्ये काही केमिकल ॲक्शन होत असतात. आणि ऑल्सो इट इज ड्यू टू द केमिकल ॲक्शन इन द लीड ॲसिड बॅटरी दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस. आता ही केमिकल एनर्जी जी आहे लाकडामध्ये त्यामुळे विशिष्ट रिॲक्शन होत राहतात आणि त्यामुळे आपल्याला तो आवाज येत राहतो. ऑल्सो इट इज ड्यू टू द केमिकल ॲक्शन इन द लीड ॲसिड बॅटरी दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की केमिकलच्या मदतीने इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्हाला तयार होताना दिसते. द एनर्जी ऑब्टेन थ्रू द केमिकल ॲक्शन इज कॉल्ड केमिकल एनर्जी. म्हणजे केमिकल ॲक्शनमुळे जी एनर्जी तयार होते त्याला केमिकल एनर्जी असे म्हणतात. लाकडामध्ये केमिकल एनर्जी आहे किंवा या बॅटरीमध्ये सुद्धा केमिकल एनर्जी आहे.
ठीक आहे, आपण याच्यावर आणखी पुढच्या तासिकेला अजून क्लिअर बोलूयात. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.